दशक 10 समास 1 जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांनी समर्थांना प्रश्न केला की सर्वांचे अंतःकरण एक की वेगळे वेगळे ते कृपा करून सांगावे. समर्थ म्हणतात, सगळ्यांचे अंतःकरण एकच आहे. हा माझा अनुभव आहे. श्रोता विचारतो की सगळ्यांचे अंतःकरण एकच आहे तर एकाचे अंतःकरण दुसऱ्याच्या अंतःकरणाशी समरस का होत नाही? एक जेवता सर्व जेवले, एक मरता अवघे मेले पाहिजेत. एक सुखी एक दुःखी असे असता एका अंतःकरणाची ओळख कशी जाणावी? प्रत्येकाची भावना वेगळी असते. अंतःकरण जर एकच असते तर एकाचे एकाला कळले असते. काहीही गुप्त ठेवता आले नसते. साप चावायला आला तर प्राणी भिवून पळतो. अंतःकरण एक तर असा विरोध नसावा, अशी श्रोत्यांनी शंका घेतली. समर्थ म्हणतात, अंतःकरण म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे जाणता स्वभाव. साप जाणून चावायला आला, प्राणी ते जाणून पळाला. दोन्हीकडे जाणीव आहे. दोन्हीकडे जर जाणीवेला पाहिलं तर अंतःकरण एकच आहे. सगळे जीव प्राणी यांना जाणीव एकच आहे. डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, जिभेनी चाखणे, स्पर्शणे, वास घेणे सगळ्यांना एकच आहे. पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र सगळ्यांना जाणीव कळा एकच आहे. सगळ्यांना पाणी शीतल आहे. सर्वांना अग्नी तेजाळ आहे. आवड निवड ही देह स्वभावाप्रमाणे आहे. परंतु हे अंतःकरणाच्या योगाने कळून येते. सर्वांचे अंतःकरण एक असा निश्चयात्मक निश्चय आहे. जाणून जीव चारा घेतात, जाणून भीतीने लपतात, जाणून पळून जातात. किडामुंगीपासून ब्रह्मादिकांना अंतःकरण एक आहे. छोटा मोठा तरी अग्नीच, थोडे जास्त तरी पाणी. न्यून पूर्ण प्राणी अंतःकरणाने जाणतात. जाणीव कुठे कमी कुठे जास्त, तिचे मूळ स्वरूप एकच असते. जाणीव म्हणजे अंतःकरण. अंतःकरण विष्णूचा अंश. विष्णू अशा प्रकारे पालन करतो. नेणता प्राणी जाणीव नाही असा प्राणी नाश पावतो. तमोगुण नेणिवेला म्हणतात. तमोगुणे रुद्र संहारतो. काही जाणीव काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव आहे. जाणीव नेणीव मिश्रित असणारे जीव पुन्हा जन्म घेतात. जाणीवेने सुख होते, नेणिवेने दुःख. जन्मास आल्यावर सुख दुःख दोन्ही भोगावे लागतात. जाणण्या नेणण्याची बुद्धी तोच देहातला ब्रह्मदेवाचा अंश आहे. निर्माण करणारा ब्रह्मा अशा रीतीने खरोखर स्थूल देहात आढळतो. असा उत्पत्ती स्थिती संहार यांचा विचार सांगितला. प्रत्यक्ष प्रचिती पाहून निश्चित मत बनवावे. दशक 10 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 2 जय जय रघुवीर समर्थ. स्वामींनी ब्रह्मा विष्णू महेश या देवता शरीरात आहे असा विचार मांडला. उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश यांचा विचार पाहता ते प्रत्ययाला येत नाही. लोक म्हणतात ब्रह्मा 4 मुखांचा आहे, विष्णू 4 भुजांचा, महेश संहार करतो. हा प्रत्यय कसा येतो? पुराणात लिंग महिमा विपरीत बोलला आहे. मूळ मायेपासून गुणक्षोभिणी, तिच्यापासून त्रिगुण जन्मती. शास्त्र प्रमाण मानणारे लोक देवांच्या उत्पत्तीबद्दल असेच सांगतात. देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते आणून देऊ शकत नाहीत. लोकांना काय म्हणावे, परंतु स्वामींनी विशद करून सांगावे, अशी श्रोते विनंती करतात. आणिक एक प्रश्न, देवांनी माया केली असे म्हणावे तर देवांची रूपे मायेत आली. जरी मायेनी माया केली म्हणावी तर माया दुसरी नाही, मूळ माया एकच आहे. भूतांनी माया केली म्हणावी तर मायेमध्ये पंचभूते भरून आहेत. परब्रह्माने केली म्हणावी तर त्याला कर्तृत्व नाही. माया खरी म्हणावी तर ब्रह्माला कर्तृत्व येते. मिथ्या म्हणावी तर कर्तृत्व कसे? आता कृपाळूपणे मनास अनुभव येईल असे विवेचन करावे. आता तिसरा प्रश्न. वेद शब्दमय आहेत. सर्व अक्षरांचे मूळ ओंकारात आहे. मूळ ओंकार 3.5 मात्रांमध्ये आहे. वेद मात्रामय आहेत. ओंकार देहाशिवाय साकार होत नाही. देहावाचून देह निर्माण होत नाहीत. देहामध्ये नरदेह उत्तम, नरदेहात ब्राह्मण देह उत्तम, ब्राह्मण देहाला वेदांचा अधिकार आहे असे वेद कोठून आले? देह कशाचे केले, देव कसे प्रगटले, असा सगळा अनुमान बळावला आहे. तरी स्वामींनी समाधान केले पाहिजे.
प्रत्यक्ष अनुभव बघितला तर सगळी गुंतागुंत होते. लोकांची मतं, शास्त्र, निर्णय नाना प्रकारचे असतात. त्यांच्यामध्ये एक असा निश्चित सिद्धांत आढळत नाही. शास्त्रामध्ये पूर्वपक्ष सांगितला आहे. पूर्वपक्ष अपुरा असतो, खरा नसतो. शास्त्र रक्षून या विषयाचे कौतुक सांगतो. श्रोत्यांनी विवेक मात्र केला पाहिजे. दशक 10 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आकाशाची मर्यादा व वेगळेपणाने भासणे या उपाधी काढून टाकल्या तर तेच निराभास ब्रह्म आहे. त्यापासून मूळ मायेचा जन्म झाला. मूळ माया वायुस्वरूप जाणावी. त्यापासून पंचभूते व त्रिगुण. आकाशापासून वायू झाला, त्याला वायुदेव म्हणतात. वायूपासून अग्नी, त्याला अग्निदेव म्हणतात. अग्नीपासून आप, आपापासून पृथ्वी. तिचे रूप बीजाकार आहे. बीजामध्ये वृक्ष दडलेला असतो, त्याप्रमाणे पृथ्वीमध्ये शक्ती गुप्तपणे वास करते. पृथ्वीच्या पोटात पाषाण असतात. त्यापैकी काही पाषाणांमध्ये देवाचे लक्षण मानतात. अशा पाषाणांमध्ये देव वास्तव्य करतो याची प्रचिती येते. अनेक वृक्षांमध्ये, मातीच्या मूर्तींमध्ये देव आहे याची विश्वातील लोकांमध्ये रोकडी प्रचिती आहे. समस्त देवांना एका वायूमध्ये थारा आहे. देव, यक्षिणी, कात्यायनी, चामुंडा, देव, देवता, दैवते, भूते पृथ्वीमध्ये असंख्यात असले तरी ते सर्व वायुस्वरूप आहेत. सर्व देवता वायुस्वरूप असतात. प्रसंगी नाना देह धरतात, गुप्त होतात, प्रगट होतात. या देवता वायुस्वरूप सगळीकडे संचार करतात. वायूमध्ये जगज्योती आहे, ती जाणीव स्वरूप आहे. वासनेमुळे जाणीव कलांमध्ये होणारे भेद हे देवतांचे मूळ आहे. वासना शुभ असेल तर देवता श्रेष्ठ, वासना अशुभ असेल तर देवता कनिष्ठ असते. भूताखेतांची वासना तर अगदीच हीन दर्जाची असते. आकाशापासून वायू झाला तो 2 प्रकारे विभागला गेला. आपण ज्याला वारा म्हणतो तो एक वायूचा प्रकार आहे आणि ज्या जगज्योती म्हणतात तो दुसरा वायूचा प्रकार होय. वायूपासून तेज झाले, उष्ण शीतल प्रकाशले. उष्णापासून सूर्य प्रकाशरूप आणि दैदिप्यमान असा झाला. सर्व भक्षक अग्नी आणि वीज दोन्ही उष्णापासून निर्माण झाले. शीतळापासून आप, अमृत, चंद्र, तारा आणि थंडी हे निर्माण झाले. तेज पुष्कळ विकारले, पण मुख्य 2च. तसेच आपही मुख्य 2च, पाणी व अमृत. आता पृथ्वीचा विचार ऐका. पाषाण व माती हा एक प्रकार. सोने, परीस, नाना प्रकारची रत्ने हा दुसरा प्रकार. आता मनुष्य कोठून झाली ही आशंका राहिली. पुढे सावध होऊन ऐका. दशक 10 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, उत्पत्ती पाहता आता शरीरापासून शरीरे निर्माण होतात. शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही, तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी कशाची केली, ज्याने केली त्याची काया कोणी निर्माण केली, मूळ शरीर कोणी निर्माण केले, कशाचे उभारले, ही आशंका राहिली. ब्रह्मामध्ये मूळ माया झाली. पंचभूतात त्रिगुण कालवून अष्टधा प्रकृती. मूळ माया वायुस्वरूप. वायूमध्ये जाणीव रूप तीच इच्छा होय. पण परब्रह्मावर इच्छा लादता येत नाही. जो जो शब्द ब्रह्मासाठी कल्पिला तो वाया गेला. कारण आत्मा निर्गुण शब्दातीत आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म ही सर्व भ्रामक नामे सद्वस्तूला स्पर्श करू शकत नाहीत. ब्रह्म निर्विकार आहे. निर्विकारी विकार लावला तरी विकार नासतो. निर्विकार जसेच्या तसेच राहते. आता प्रत्यय ऐका. जाणून निश्चय धरावा. माया ब्रह्मामध्ये जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर. ईश्वर सर्वेश्वर त्यालाच म्हणतात. तो ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुणभेद झाला. ब्रह्मा, विष्णू, महेश त्याच्या ठायी उपजले. जाणता विष्णू भगवान, जाणता नेणता चतुरानन, नेणता महेश पंचानन, अत्यंत भोळा. त्रिगुण त्रिगुणी कालवले, ते वेगळे होऊ शकत नाहीत. वायूमध्ये विष्णू होता, तो पुढे चतुर्भुज देहधारी झाला. तसेच ब्रह्मा व महेश देहधरिते झाले. त्यांना गुप्त प्रगट व्हायला वेळ नाही. मनुष्य गुप्त प्रगट होती, त्या तर देवांच्या मूर्ती. देवदेवता, भूते, दैवते चढते वाढते सामर्थ्य आहे त्यांचे. याच न्यायाने राक्षसांनाही सामर्थ्य आहे. झोटिंग वायुस्वरूप असतात. तो दिसत नाही, पण त्याच्या चालण्याचा खुळखुळ आवाज येतो. अकस्मात ते खोबरं खारीक टाकून देतात.
विश्वास न ठेवता हे खोटे आहे असे म्हणाल तर अनेकांचा असा अनुभव आहे. ब्रह्मा विष्णू महेश झाले तेच पुढे विस्तारले. अंतरीत स्त्रिया कल्पिल्या, कल्पिताच निर्माण झाल्या, पण प्रजा त्यापासून निर्मिल्या नाहीत. इच्छून पुत्र कल्पिले ते त्या त्या प्रसंगी निर्माण झाले. येणे प्रकारे हरिहराधिक वर्तले. ब्रह्म्याने सृष्टी कल्पिली, इच्छेसारखी जीवसृष्टी निर्माण झाली. मनुष्याची गौड विद्या, राक्षसांची ओडंबरी विद्या, तशीच ब्रह्माची सृष्टी विद्या. त्यानंतर शरीरापासून शरीरे निर्माण झाली. अशी सृष्टी निर्माण झाली. पुढे विष्णूने ती सांभाळली. जाणीव हे विष्णूचे मूळ रूप आहे. त्या शुद्ध जाणीवेने सर्वांचे पालन होते. त्या जाणीवेने प्रत्यक्ष शरीर धारण करून दुष्ट दैत्य यांचा संहार केला. म्हणून धर्मस्थापनेचे नर ते विष्णूचे अवतार. अभक्त दुर्जन ते राक्षस समजावे. आता प्राणी जे जन्मले ते मूळ रूपातील नेणिवेने संहारले. सर्व प्राण्यांच्या शरीरामधील रुद्र जेव्हा खवळतो तेव्हा जीवसृष्टीचा संहार घडतो. संहारकाळी अवघे ब्रह्मांड जळून जाईल असा उत्पत्ती स्थिती संहार यांचा विचार आहे. कल्पांती संहार घडेल तोच पुढे सांगतो. 5 प्रकारचे प्रलय जो ओळखेल तो ज्ञानी. दशक 10 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांगतात प्रलयाचे लक्षण ऐका. पिंडी 2 प्रकारचे प्रलय जाणा. एक निद्रा व एक मरण. ब्रह्मांडात देखील 2 प्रलय होतात. देह धारण केलेले ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा झोपी जातात तो ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय जाणावा. तीनही मूर्तींना जेव्हा अंत होईल तेव्हा ब्रह्मांडाला कल्पांत मांडेल तो ब्रह्मप्रलय झाला. दोन्ही पिंडी, दोन्ही ब्रह्मांडी असे 4 प्रलय या नवखंडी पृथ्वीवर होतात. 5वा प्रलय विवेकाचा जाणावा. आता 5ही प्रलय अनुभवास येतील असे करू. माणसाला एकदा झोप लागली की त्याचे जागेपणचे सगळे व्यवहार बंद पडतात. त्याला गाढ झोप तरी लागते, नाहीतर स्वप्न पडतात. याला निद्रा प्रलय म्हणतात. आता मृत्यू प्रलय ऐका. देहांत समयी देहात रोग बळावतात अथवा कठीण प्रसंगी देह पडतो. त्यामुळे पंचप्राण व्यापार सांडून जातात. त्यामुळे प्राण निघून जातात. त्यासोबत मनाची जाणीव निघून जाते. इकडे नुसते शरीर उरते. ब्रह्मदेव झोपी गेला की 3रा प्रलय सुरू होतो. प्राणीमात्रांचा अवघा व्यापार खुंटतो. प्राणी यांचे सूक्ष्मांश वायुचक्रात वास करतात. कित्येक काळ गेल्यावर ब्रह्माला जागृती येते. पुन्हा सृष्टी रचली जाते. इकडे तिकडे पसरलेल्या जीवांना पुन्हा एकत्र गोळा करतो. हा ब्रह्माचा निद्रा प्रलय झाला. याचे वर्णन असे. 100 वर्षे ढग येत नाहीत. त्यामुळे प्राणी मृत्यू पावतात. 12 प्रकारच्या किरणांनी सूर्य प्रकाशतो, उष्णता निर्माण करतो, पृथ्वी जळू लागते. आकाशात सूर्याच्या ज्वाळा, त्यामुळे पाताळी शेष गरळ लागतो. दोन्हीमध्ये सापडलेली पृथ्वी जळू लागते. अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास, नानालोक सगळे भस्म होतात. मेरू पर्वत ढासळतो. देव समुदाय वायुचक्री वावरतो. धरती भस्म झाल्यावर मोठ्या हत्तीच्या सोंडेच्या धारांनी पर्जन्य बरसतो. त्यामुळे पृथ्वी विरून जाते. उरलेल्या जळाला अनळ शोषून घेतो. समुद्राचा वडवा नळ, शिवनेत्रीचा नेत्रानळ, सप्तकंचुकींचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युल्लता असे सगळे जाळ एकवटतात. त्यामुळे देव देह सोडतात. सगळे देव आपल्या मूळ वायू स्वरूपात मिळून जातात. मग वायू खवळतो. तो अग्नीवर झडप घालतो. त्यामुळे अग्नी विझून जातो. परब्रह्मात वायू कुठल्या कुठे नाहीसा होतो. वायू वितळताच सूक्ष्मभूते व त्रिगुण आणि ईश्वर आपले वेगळेपण टाकून निर्विकल्प परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात. तेथे जाणीव राहिली, परंतु जगज्योती नाहीशी होते. असा सर्व संहार झाल्यावर केवळ स्वरूपस्थिती उरते. सगळी नामाविधाने प्रकृतीमुळे अस्तित्वात आहेत. प्रकृतीच नाही तिथे काय बोलावे. प्रकृती असतानाच विवेक केला त्याला विवेक प्रलय म्हणावे. अशा प्रकारे 5ही प्रलय सांगितले. दशक 10 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात उत्पत्ती स्थिती संहार याचा विचार सांगितला. परमात्मा निर्गुण निराकार जसाच्या तसाच राहतो. होते, काही काळ राहते आणि जाते. याचा संबंध परब्रह्माशी नाही. आधी मध्य व शेवट परमात्म स्वरूप जसेच्या तसेच आहे. परब्रह्म असतची असे. त्यामध्ये भ्रम भासे.
भासे परंतु अवघा नासे काळांतरी. विश्वात सगळा व्यवहार चालू असताना त्यामध्ये राहून जो विवेक करतो त्याला सगळे आधीच समजते. सारासार विचार करतो म्हणून त्याला असे ज्ञान होते. भ्रम झालेल्या लोकांचा मोठा समुदाय आहे. त्यामध्ये एक भ्रम नसणारा माणूस गेला. जे खरे आहे ते सांगू लागला तर त्याचे म्हणणे कोणी ऐकत नाही. विश्वात राहून विश्वाचे खरे स्वरूप ओळखणारे फारच थोडे असतात. एक परब्रह्म सगळीकडे आहे. त्या व्यतिरिक्त जे वेगळे भासले ते सर्व ब्रह्मरूप आहे. ज्याला कल्पांत बोलला त्रिगुण पंचभूत हे सर्व ब्रह्मरूप आहे. मी तू हा भ्रम, उपासना हाही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम, जी सृष्टी भासते तो सर्व भ्रम. यामध्ये जे विचारवंत तेच धन्य होत. दूर देशात भ्रमण केले तर चटकन दिशा लक्षात येत नाही. आपल्या प्रेमाच्या निकटच्या माणसांची ओळख विसरतो. उन्मत्त द्रव्य सेवले की वेगवेगळे भास होतात तो भ्रम. दशावताराच्या खेळात पुरुषच नारी होतात. त्या नारी वाटतात हा भ्रम. वस्तू कुठे ठेवली ते विसरणे, मार्गी जाता वाट चुकणे, मोठ्या शहरात गोंधळून जाणे याला नाव भ्रम. वस्तू आपल्या जवळच असताना गेली म्हणून उदासीन होणे याला भ्रम म्हणतात. एक असता एक वाटे या नाव भ्रम. आता देईन ते पुढे पावेन याला नाव भ्रम. मेलेले माणूस जेवायला येते हा भ्रम. माणसाच्या नावात प्रेम गुंतून राहणे या नाव भ्रम. मेलेले मनुष्य स्वप्नात आले आणि त्यांनी काही मागितले या नाव भ्रम. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान या नाव भ्रम. न्याय कसा तो कळत नाही, अन्याय आढळत नाही, उगाच अभिमानाने खवळतो या नाव भ्रम. प्रचितीवीण औषध घेणे, प्रचितीवीण ज्ञान सांगणे या नाव भ्रम. ब्रह्मा भविष्य लिहितो, सटवाई भविष्य वाचून जाते या नाव भ्रम. असा भ्रम उदंड विस्तारलेला आहे. विश्व स्वभावताच ब्रह्मरूप आहे. निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे ब्रह्मरूप आहे. ज्ञात्यास संसार नाही. गतज्ञात्याचे चमत्कार या नाव भ्रम. येथे आशंका उठली, ज्ञात्याची समाधी पुजली तेथे काही प्रचिती आली किंवा नाही. तसेच अवतारी संपले त्यांचेही सामर्थ्य उदंड चालते. ते वासना धरून येथे गुंतून आहेत असे समजायचे का? याचे निरसन केले पाहिजे. दशक 10 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. प्रारंभी श्रोत्यांनी प्रश्न विचारला की अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारांनी मुक्त झाले. त्यांचे सामर्थ्य कोणत्या प्रकारे चालते? समर्थ म्हणतात, ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांच्यानंतर त्यांचे सामर्थ्य चालते, पण ते पुन्हा वासना धरून आले नाहीत. लोकांना वाटतं चमत्कार झाला. लोकांनी याचा विचार केला पाहिजे. एखादा संत जिवंत असताना, आपल्या घरीच असताना तो लोकांना 3-4 ठिकाणी गेलेला दिसतो. असा चमत्कार घडून येतो. याला काय म्हणावे? लोकांच्या शुद्ध भावनेमुळे हे घडून येते. चमत्काराचे हे खरे कारण आहे. इतर कुतर्काची कल्पना व्यर्थ आहे. संतांनी देह ठेवल्यावर तो गेला नाही, आहेच, अशी दृढ भावना असेल त्याला संत प्रत्यक्ष दर्शन देतो. खरे पाहता जिवंत असताना सुद्धा संत देहात नसतोच. त्यामुळे देह पडला तरी त्याच्या मूळ अवस्थेमध्ये यत्किंचितही फरक पडत नाही. जे आवडतं ते स्वप्नात दिसतं. आपल्या कल्पनेनी स्वप्नात नाना पदार्थ येतात. आपल्याला आठवतात म्हणून स्वप्नात दिसतात असे नाही. एखादा सत्पुरुष गेला, त्याची आठवण काढली म्हणून काही तो प्रगट होत नाही. तो आहेच अशी निसंशय दृढ कल्पना केली तर तो तेवढ्यापुरता प्रत्यक्ष प्रगट होतो, यात शंका नाही. पण हा आपल्या कल्पनेचा परिणाम आहे. कल्पना विरली की नाहीसा होतो. म्हणून तो जन्म घेऊन, वासना घेऊन साकार होतो असे मुळीच नाही. म्हणून ज्ञात्याला जन्म कल्पू नका. ज्ञानी मुक्त त्याचे सामर्थ्य उगाच चालते, कारण ते पुण्यमार्गे गेले म्हणून पुण्यमार्गाने चालावे. भजन देवाचे वाढवावे. न्याय सांडून अन्याय मार्गाने जाऊ नये. नाना पुरश्चरणे करावी. नाना तीर्थाटने फिरावी. वैराग्य बळाने नाना सामर्थ्ये वाढवावी. आपण आत्मस्वरूप आहोत असा जर प्रबळ निश्चय झाला तर ज्ञानमार्गानेही सामर्थ्य वाढते. कोठे आपली एकनिष्ठ निष्ठा असेल त्याला धक्का लागेल असे काही करू नये. एक गुरु किंवा देव कोठेतरी आपला भाव असावा. निर्गुणाचे ज्ञान झाले म्हणून सगुण जर अलक्ष्य केले तर ज्ञातेपणाने दोन्हीकडे अपयश येते. भक्ती नाही, ज्ञान नाही, मध्येच अभिमान मात्र वाढतो. म्हणून जप ध्यान सोडूच नये. सगुण भजनाला सोडू नये. निष्काम भजन केले तर त्रैलोक्यात त्याला तुलना नाही. मोठे आत्मबल असल्या वाचून कोणी निष्काम भजन करू शकत नाही. कामनेनी फळ मिळते पण भगवंत अंतरतो. निष्काम भजनाने भगवंत जोडला जातो.
फळ व भगवंत यात महद अंतर आहे. नाना फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंतासी. या कारणे परमेश्वराची निष्काम भजावे. निष्काम भजनाचे फळ आगळेच आहे. मर्यादे वेगळे सामर्थ्य चढते. भक्तांनी जे मनी धरावे ते भगवंत आपणहूनच करतो. त्यासाठी भक्ताला वेगळी प्रार्थना करावी लागत नाही. आत्मज्ञान व भक्ती दोन्ही सामर्थ्य जर एक झाली तर तो काळास देखील आटपत नाही. निष्काम भजन व त्यावर ब्रह्मज्ञान तुलना पाहता त्रिभुवन उणे वाटेल. ज्ञानी भक्ताचा महिमा बुद्धीला आकलन होत नाही. निरूपण, हरिकथा तेथे सर्व प्राणी मात्र तत्परतेने येतात. तिथे भ्रष्टाचार घडत नाही. परमार्थ लपून राहत नाही. निश्चयाचे समाधान कधी बिघडत नाही. भक्त भगवंताशी अनन्य. त्याला भगवंत बुद्धी देतो म्हणून सगुण भजन, ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान या जगात दुर्लभ आहे. दशक 10 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता प्रचितीची लक्षणे पहा. प्रचिती पाहतील ते शहाणे. नाना रत्ने, नाना नाणी परीक्षा करून नाही घेतले तर हानी होते. घोडा चालवून पाहावा, शस्त्र वापरून पाहावे. प्रचितीला बरे आले मग जाणत्या पुरुषांनी ते विकत घ्यावे. बीज उगवेल असे पाहूनच ते खरेदी करावे. ज्या वैद्याकडे गेले असता रोगी बरा होतो अशी प्रचिती असेल त्याच्याकडेच जावे. पाण्यातल्या म्हशीचा सौदा करणे ही बुद्धीच खोटी आहे. चोराची संगत धरली तर घात होईल. प्रचितीशिवाय ज्ञान तेथे समाधान मिळणार नाही. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली अशी स्वतःला प्रचिती आली म्हणजे बरे. परमेश्वराला ओळखले, आपण कोण ते कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोणी केले, कशाचे उभारले, मुख्य कर्त्याला ओळखले म्हणजे बरे. याविषयी जर अनुमान राहिला तर परमार्थ वाया जातो. प्रचितीवीण प्राणी संशयात बुडतो. हे परमार्थाचे वर्म आहे. यास जो खोटे म्हणेल तो अधमाहून अधम समजावा. येथे बोलण्याची परिसीमा झाली. नेणत्याला परमात्मा कळत नाही. जे बोललो ते असत्य नाही हे सर्वोत्तमा तू जाणसी. माझ्या उपासनेचे वैशिष्ट्य आहे की खरे आत्मज्ञानच सांगावे. मी जर खोटे बोलीन तर त्याचा दोष माझ्या प्रभूला लागेल, म्हणून सत्यच बोलले आहे. कर्त्यास ओळखायला हवे. मायोद्भवाचे मूळ शोधले पाहिजे. हेच निरूपण पुढे सांगितले आहे. बोललेलेच पुन्हा बोलावे लागते, श्रोत्यांना उमजले पाहिजे म्हणून. परिपाठ आहे त्याप्रमाणे बोलले तर प्रचितीचे समाधान राहत नाही. प्रचितीचे समाधान राखले तर परिपाठ उडतो. अशी दोन्हीकडे अडचण उभी राहते. आता दोन्ही राखून निरूपण करू. दशक 10 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आकाशात जसा वायू निर्माण झाला तशी ब्रह्मामध्ये मूळ माया निर्माण झाली. त्या वायूमध्ये त्रिगुण व पंचभूते निर्माण झाली. वटवृक्ष वटबीजापासून तयार होतो, पण वटबीज फोडून पाहिले असता वृक्ष दिसत नाही. तशीच मूळ माया बीजरूप आहे. तिथून पुढे सर्व विस्तार झाला. तिचे स्वरूप शोधून पाहावे, तिथे 2 भेद दिसतात. विवेकाने प्रचिती पाहावी. निश्चळी जी चंचळ स्थिती तोच वायू, त्यामध्ये जी जाणीव ती जगज्योती. म्हणून वायू व त्यामधील शुद्ध जाणीव ती मूळ माया असते. पुरुष व प्रकृती याचेच नाव आहे. वायूस प्रकृती व जगज्योतीस पुरुष म्हणतात. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. वायूमध्ये जाणीव तोच प्रकृतीमध्ये पुरुष याचा विश्वास धरला पाहिजे. वायू शक्ती जाणीव ईश्वर होय. अशा रीतीने लोक अर्धनारी नटेश्वर असा उल्लेख करतात. वायूमध्ये जाणीव गुण तेच ईश्वराचे लक्षण आहे. त्यापासून पुढे त्रिगुण, त्यामध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी विष्णू झाला. त्याच्या अंशाने जग चालते असे भगवद्गीता सांगते. एक जाणीव वाटली, सर्व प्राण्यांमध्ये विभागली. प्राणी मात्र तिच्यामुळे जगतात, जाणून आपला जीव वाचवतात. अवघ्या जगाला वाचवते म्हणून जगज्योती. ती गेल्यास प्राणी जिथल्या तिथेच मरतात. मूळ मायेतील जाणीव अनंत अपार असते. उदकाचे जसे तुषार उडतात तसेच मूळ जाणीवेतून अनंत छोटे मोठे अंश निर्माण झाले. जगात प्राण्यांच्या रूपाने पसरले. म्हणून देव, देवता, दैवते, भूते यांना खोटे मानू नये. ते आपापल्या सामर्थ्याने सृष्टीत फिरतात. सदा वायू स्वरूप विचरतात. आपल्या इच्छेने रूपे पालटतात. अज्ञानी लोकांना भ्रम, संकल्प यामुळे बाधा करतात.
ज्ञात्यास संकल्पच नसतो म्हणून त्यांना बाधत नाही. या कारणे आत्मज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्यास सर्व कर्माचे खंडन होते, असा माझा साक्षात अनुभव आहे. ज्ञानाशिवाय कर्माचे खंडन होत नाही आणि ज्ञान सद्गुरूंशिवाय होत नाही. म्हणून सद्गुरू करावा. तत्त्वविवंचनाकरता आपला आपणच राहतो. अनन्य भावानी सार्थकता सहजच होते. विचार पाहिल तो पुरुष आणि विचार पाहणार नाही तो पशु, असे परमेश्वरानेच ठिकठिकाणी सांगितले आहे. साधकाला स्वानुभव संपन्न निरूपणानेच साक्षात्कार होतो. श्रवण, मनन, निजिध्यासन यामुळे परमार्थातील अनुभव येऊ लागतात. साधकाची श्रद्धा अधिक दृढ बनत जाते. अखेर आत्मसाक्षात्कार होतो. त्यास वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. दशक 10 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, गगनासारखे ब्रह्म पोकळ आहे. उदंड उंच अंतराळ आहे. त्यात निर्मळ, निर्गुण, निश्चळ, सदोदित संचले आहे. त्याला परमात्मा म्हणतात. अनेक पुष्कळ नावे आहेत, पण ते जसेच्या तसेच आहे. आकाशाचा भास होतो, पण ते निराभास आहे. असे जे अचंचळ, त्यात काही चंचळ भासते, त्यासही पुष्कळ नामे आहेत. मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष, शिवशक्ती अशी नाना प्रकारची नावे आहेत. त्याला जे नाम ठेवले त्याला ओळखले पाहिजे. निश्चळ गगनी चंचळ वारा, परंतु गगन व वारा यामध्ये भेद आहे. निश्चळ परब्रह्मी चंचळ मायेचा भ्रम झाला. माया निर्माण झाली असे वाटणे म्हणजे भ्रमच आहे. गगनी पवन चालला तसे निश्चळी चळण झाले. ही हालचाल इच्छा स्फूर्ती स्फुरण रूप आहे. निर्विकार परब्रह्मास मी ब्रह्म आहे याची जाणीव झाली, तीच मूळ प्रकृती आहे. ब्रह्मांडाचा महाकारण देह रचला गेला. महामाया ती मूळ प्रकृती, अव्याकृत तो कारण देह होय. हिरण्यगर्भ सूक्ष्म देह, विराट आहे तो स्थूल देह. पंचीकरणशास्त्रात ईश्वराचे हे 4 देह सांगितले आहेत. म्हणून मूळ मायेमध्ये जाणीव आहे असे म्हणावे लागते. परमात्मा, परमेश्वर, परे, ज्ञानघन, ईश्वर, जगदीश, जगदात्मा, जगदीश्वर ही पुरुष नामे सत्तारूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त, आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देहात कुटस्थ म्हणतात. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण, वायू, कुबेरात्मा, ऋषी, देव, मुनी, धर्ता, गणगंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, सर्व लोकांचे अंतर तो सर्वांतरात्मा म्हणतात. चंद्र, सूर्य, तारामंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग, 7 पाताळे या सगळ्यांना अंतरात्माच चालवतो. आता स्त्री नामे ऐका. मूळ माया, जगदेश्वरी, परमविद्या, परमेश्वरी, विश्ववंद्या, विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी, अंतरहेतू, अंतरकळा, मौन्यगर्भ, जाणीव कळा, चपळ, जगज्योती, जीवनकळा, परा, पश्यंती, मध्यमा, युक्ती, बुद्धी, मती, धारणा, सावधानता, जागृती, स्वप्न, सुषुप्ती जाणणारी, शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, अध्यात्म विद्या, सायुज्य, मुक्ती, सहजस्थिती तिच्या कृपेनी पदरी पडतात. आता नपुसक नामे ऐका. अंतःकरण, चित्त, श्रवण, मनन, जीवी, चैतन्य, मी पण, तू पण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, ईश्वरपण, शिवपण, अलिप्तपण म्हणतात. अशी उदंड नामे, पण ती जगज्योती एकच आहे. एका सर्वांतरात्म्याची ही सगळी नावे आहेत. आत्मा, जगज्योती, सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकच आहे. शुद्ध जाणीव स्वरूप अंतःकरण हा प्रत्यक्ष पुरावा आहे. एकच अंतरात्मा सर्वांना चालवतो. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीव अंतरात्म्याच्या सत्तेनेच चालतात. हा अंतरात्मा कसा आहे तो कळतो पण दिसत नाही. प्रचित येतो पण भासत नाही. शरीरात आहे पण एका ठिकाणी राहत नाही. एखादे वेळेस चटकन आकाशी जातो तर सरोवर पाहता त्याच्यासारखाच पसरतो. जसा पदार्थ दृष्टीस पडतो त्यासारखाच तो होतो. वायूहूनही तो जास्त चपळ आहे. कधी दृष्टीने पाहतो, कधी रसनेने चाखतो, मनाच्या मदतीने कितीतरी ओळखतो, कानात शिरून शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो, त्वचेने थंड गरम जाणतो. तो सगळ्यात आहे पण निराळा आहे. त्याची अगाध लीला तोच जाणे. अंतरात्मा पुरुष, सुंदरी, बाळ, तरुण, नपुसक असा नाही. तो सकळ देहाला चालवतो. करून अकर्ता त्याला म्हणतात. क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ, देहामध्ये कुटस्थ म्हणतात. या विश्वामध्ये 2 पुरुष म्हणतात, क्षर आणि अक्षर. सर्व भूते ती क्षर, अक्षर कुटस्थ. उत्तम पुरुष तो आणखी वेगळा.
निप्रपंच, निष्कलंक, निरंजन, परमात्मा चारही देह निरसावे. साधकाने देहातीत व्हावे. देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. देह मात्र निरसून गेला, तेथे अंतरात्मा कसा उरला? निर्विकारी, विकाराला ठाव नाही. निश्चळ परब्रह्म एक चंचळ जाणावे माईक. असा प्रत्यय निश्चयात्मक विवेकाने पाहावा. येथे खूप काही खळखळ करावी लागत नाही. एक चंचल, एक निश्चळ, शाश्वत केवळ ते ज्ञानाने ओळखावे. असार त्यागून सार घ्यावे. सारासार विचार नित्यानित्य निरंतर ज्ञानी लोक पाहतात. ज्ञानच विज्ञान होते, मनाचे उन्मन होते. आत्म्याला चंचळपण नाही, आपल्या अनुभवाने जाणावे. सत्या एवढे सुकृत नाही आणि असत्या एवढे पाप नाही. प्रचितीशिवाय समाधान मिळणार नाही. सत्य म्हणजे स्वरूप, असत्य म्हणजे माया. दृश्य पाप ओसरले, ते पुण्य परब्रह्म उरले. अनन्य होताच झाले नामातीत. आपण वस्तू स्वतः सिद्ध, तेथे देहाचा संबंध नाही. अशा प्रकारे पापराशी दग्ध होतात. एरवी ब्रह्मज्ञानाशिवाय जे जे साधन ते नुसता क्षीणच आहे. पापाचे शरीर वळले, पापच निरंतर घडते. आत रोग आणि वरवर उपचार उपयोग नाही. शरीराला कितीही घासले, शेणाचे गोळे गिळले, गोमूत्र घेतले, रुद्राक्ष घातले, वरवरी वेश केला, पण अंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञानच पाहिजे. नाना व्रते, नाना दाने, नाना योग, तीर्थाटने या सर्वाहून आत्मज्ञानाचा महिमा कोटी गुणे अधिक आहे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. दुष्टपातकाची बाधा निरसून गेली. वेदशास्त्री जे सत्यस्वरूप, तेच ज्ञानी लोकांचे रूप आहे. त्यांचे पुण्य अमूप आहे. सुकृतानी सीमाच ओलांडली आहे. या प्रचितीच्या गोष्टी आहेत. लोकांचा आत्मप्रचितीचा निश्चय रघुनाथ कृपेने कायम राहो, अशी रघुनाथांना मी प्रार्थना करतो. कारण आत्मप्रचिती नसेल तर अवघा शोकच शोक आहे. दशक 10, समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.